नमस्कार, मी आशिष गोलतकर, तुमचं एक्झिम न्यूज सोर्स आणि ग्लोबल भरारी एक्झिम न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत एक्झिम रिलेटेड बातम्या, झटपट अपडेट्स आणि एक खास टीप. चला सुरुवात करूया. भारताचा ट्रेड डेफिसिट कमी झाला. ऑगस्ट महिन्यात भारताचा मर्चंडाईज ट्रेड डेफिसिट 26.1 बिलियन डॉलर इतका झाला, जो जुलै महिन्याच्या 27.4 बिलियन डॉलरपेक्षा कमी आहे. यामागे सोन्याच्या इम्पोर्ट्समध्ये झालेली वाढ आणि काही कमोडिटीच्या किमतीमध्ये सौम्य घसरण ही कारणं आहेत. एक्सपोर्टर्ससाठी ही सुवर्ण संधी असू शकते, कारण मागणी स्थिर राहिली तर पुढील आवक आणि विक्री सुधारता येऊ शकते. फिचने जीडीपी वाढीचा अंदाज नोंदवला. फिच रेटिंग्सने भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज सध्याच्या आर्थिक वर्षासाठी 6.9% केला आहे, जो आधी 6.5% होता. सेवा क्षेत्रातून मिळणारी मागणी आणि डोमेस्टिक कन्झम्पशन या वाढीची मुख्य कारणं आहेत. एक्सपोर्टर्ससाठी हा एक इंडिकेटर आहे की देशातील बाजारपेठ मजबूत आहे. याचा वापर करून तुम्ही देशांतर्गत डिमांड आणि एक्सपोर्ट रणनीती दोन्ही सुधारू शकता. मर्सिडीज बेन्झ मेड इन इंडिया कार निर्यातीसाठी तयार. मिनिस्टर नितीन गडकरी यांनी सांगितलंय की मर्सिडीज बेन्झ पुणे फॅक्टरीमधून मेड इन इंडिया कार निर्यातीसाठी मोठी गुंतवणूक करत आहे. हा निर्णय ऑटो सेक्टरसाठी एक्सपोर्ट ग्रोथ वाढवणारा आहे. एक्सपोर्टर्स आणि कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्ससाठी सप्लाय चेन वाढवण्याची आणि लोकलायझेशन वाढवण्याची ही मोठी संधी आहे. सरकारने कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट आणि बिल्डिंग मटेरियल्सवर अवलंबित्व कमी करण्यासाठी नवीन योजना आखली आहे, ज्यामध्ये चायना आणि साऊथ कोरियावर अवलंबित्व कमी करण्यासाठी रुपये 14,000 ते 16,000 कोटीच्या स्कीमचा प्रस्ताव आहे. या स्कीममुळे डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग वाढेल आणि इम्पोर्ट सबस्टिट्यूशन सुद्धा उपलब्ध होईल. एक्सपोर्टर्ससाठी सुद्धा ही चांगली संधी असू शकते, विशेषतः जे सेक्टर चायना किंवा साऊथ कोरियावर अवलंबून आहेत. आणि आता बघूया झटपट आणि महत्त्वाच्या बातम्या. चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर यांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी भारत US डॉलरवरच भर देणार आहे. डॉलरला पर्याय जरी सध्या विचारात असला तरी निकट भविष्यात ते शक्य नाही. युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात तेलाचे दर वाढले आहेत. मात्र भारताने रशियन क्रूडची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरूच ठेवली आहे. रुपया आज स्थिर आहे, डॉलरच्या तुलनेत सुमारे 88.10 वर. US इन्फ्लेशन येत्या काही दिवसात दिशा ठरवेल. आणि आता आजची एक्झिम टीप. एक्सपोर्टर मित्रांनो, या बदलांच्या प्रक्रियेत तुमचं कॉस्ट स्ट्रक्चर आणि प्राइसिंग स्ट्रॅटेजी असं असायला हवं की चलन बदल, GST किंवा टॅरिफ वाढ इत्यादी परिस्थितीत तुम्हाला तोडगा मिळेल. खास करून ऑटो कॉम्पोनंट्स, कन्स्ट्रक्शन गिअर, मरीन सेक्टर या क्षेत्रात लोकल सप्लाय चेन तयार ठेवायला सुरुवात करा. तर आज आपण पाहिलं ट्रेड डेफिसिट कमी झाला, फिचने आर्थिक वाढीचा अंदाज नोंदवला, मर्सिडीज बेन्झची निर्यातीसाठी भारतात मोठी गुंतवणूक आणि GST कोट्यामध्ये सुधार होण्याची शक्यता. झटपट अपडेट्समध्ये आपण पाहिलं की डॉलर स्थिर, तेल दरवाढ आणि नजीकच्या भविष्यात चलन परिवर्तन नाही. आणि टिपमध्ये आपण पाहिलं की प्राइसिंग आणि लोकलायझेशन स्ट्रॅटेजी यांचं महत्त्व. जर तुम्हाला हे बुलेटिन उपयोगी वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमचा फीडबॅक कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. भेटूया उद्या संध्याकाळी 7:30 वाजता नवीन एक्झिम समाचारांसोबत. धन्यवाद. नमस्कार.